मंडळी, जेव्हा अशा महिला इंस्टाग्रामवर फेसबुकवर डान्स करताना आपण पाहतो, अशा महिलांना बरेचसे काही पुरुष मंडळी असते ते कमेंट करत असतात, त्यांची स्तुती करत असतात, त्यांना लाईक करत असतात, त्यांना फॉलो करत असतात, या महिलांनाही प्रोत्साहन मिळत असते। मग या कमेंटमध्ये तुम्ही किती घाण जरी कमेंट केले तरी त्या महिलांना ते छानच वाटायला लागत असतं, त्यांना याचं वाईट कधीच वाटत नसते। आणि ह्याचमुळे त्या महिला अशा काही वेड्या होऊन बसतात की मग आपले अंग प्रदर्शनसुद्धा करत असतात आणि ह्यातून ते प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत असतात। पण कधीकधी हे असं अंग प्रदर्शन करणं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या नादामध्ये कधीकधी ते आपलं स्वतःचं कुटुंबही उद्ध्वस्त करून बसतात, स्वतःचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करून बसत असतात। अशा काही घटना आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत की अशामध्ये काही महिलांनी आपल्या नवऱ्याला संपवलं आहे, कधी महिलांनी स्वतः आपला जीव गमावला आहे आणि यांची मुलं बाळं उघड्यावर पडली आहेत। ही जी महिला आहे, ही महिलासुद्धा अशाच काही प्रकारची आहे। ही महिला जरी दिसायला निरागस दिसत असेल, दिसायला सुंदर दिसत असेल, पण या महिलेचं कृत्य ऐकल्यावर तुम्हालाही या महिलेचा राग यायला लागेल। असं काय केलं या महिलेनं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे हरियाणा राज्याचा एक जिल्हा आहे भिवानी, आणि या भिवानी जिल्ह्याचंच या शहराचाच एक परिसर आहे ढाणी, जे जुनं बसस्टँड म्हणून असं ओळखलं जाते। जुनं बसस्टँडचा जो परिसर आहे ढाणी, या परिसरामध्ये एक कुटुंब राहत होतं। ज्या कुटुंबामध्ये संदीप आणि प्रवीण हे दोघं भाऊ होते। प्रवीण मोठा भाऊ आणि या मोठ्या भावासोबत या महिलेचं नाव आहे रवीना आणि ही राहणारी आहे रेवाडी या जिल्ह्यातली। रेवाडीची ही महिला आहे, हिचं मागील 10 वर्षापूर्वी या प्रवीणसोबत लग्न झालं होतं आणि ही आता या ढाणी परिसरामध्ये या भिवानीमध्येच राहत होती। आता नवऱ्यासोबत 10 वर्षापासून ही महिला राहत होती। यांना 7 वर्षाचा मुलगा होता आणि जो नवरा प्रवीण आहे हा ऑटो रिक्षा चालवून आपल्या पत्नीच्या गरजा पूर्ण करत होता, आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होता, तर मुलालाही शिकवत होता। मुलगा आता 3ऱ्या वर्गामध्ये आहे। अशा प्रकारचं यांचं हे हस्तखेळतं कुटुंब होतं। प्रवीणचे वडील स्वयंपाक करण्याचं काम करायचे आणि ह्यासाठी ते मग घरापासून काही दिवस दूर राहायचे। कधी लग्न समारंभामध्ये काम करायचे, तर कधी एखाद्या ढाब्यावर जाऊन अशा प्रकारचं ते स्वयंपाक करण्याचं काम करत असायचे। आणि प्रवीणचा जो लहान भाऊ होता हा तळमजल्याशी राहत होता, तर हा वरच्या मजल्यावर प्रवीण आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन राहत होता। असं हस्तखेळतं कुटुंब असताना प्रवीण 25 मार्चच्या दिवशी घरून एकाएकी बेपत्ता झाला आणि 25 तारखेच्या दिवशी तो रिक्षा चालवून थकून भागून घरी आला, पण दुसऱ्या दिवशी त्याची रिक्षा तर दिसत होती पण तो कुठेही दिसत नव्हता। आणि त्यानंतर मग त्याच्या भावाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्या वडिलांनी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल जो होता हा घरीच होता, पण तो कुठे गेला याच्याबद्दल कोणालाही थांगपत्ता लागत नव्हता। आणि ही जी महिला होती, ही महिला 26 तारखेच्या दिवशी म्हणजे 25च्या रात्री तर ही घरामध्येच होती, पण दुसऱ्या दिवशी 26 तारखेच्या दिवशी ही महिलासुद्धा आपल्या माहेरी निघून गेली होती। आणि ज्या वेळेस या महिलेचा सासरा हिला विचारत होता की प्रवीण कुठं गेला आहे, तिचा दीर तिला विचारत होता, त्यावेळेस ही महिला त्याच्याबद्दल काही माहीत नाही अशीच उत्तर देत होती। आणि त्यानंतर मग ही महिला 28 तारखेच्या दिवशी परत घरी निघून आली आणि मग त्यानंतर जेव्हा याचे नातेवाईक संपूर्ण याचा शोध घेत होते, पोलिसात जाऊन तक्रार दाखल करत होते की प्रवीण बेपत्ता झाले आहे, त्याचा शोध लावून द्यावा, त्याच्याबरोबर ही महिलासुद्धा मग फिरत होती। ही महिलासुद्धा मग आता घाबरली होती, गोंधळलेली होती की तिचा नवरा कुठे गेला आहे। सर्वांनाच ही महिला सर्वांच्या समोर रडत होती, सर्वांनाच ही महिला आग्रह करत होती की त्यांना शोधून द्यावं, पोलिसांनाही विनंती करत होती। अशा प्रकारे हा संपूर्ण प्रकार आता सुरू होता आणि यांच्याच पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर एक दुसरं पोलीस स्टेशन आहे। त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कॅनल वाहते आणि कॅनल जवळूनच काही शेतकरी शेतामध्ये जात असताना त्यांना एक मृतदेह आढळून आला आणि तो मृतदेह एका पुरुषाचा होता। त्याने लगेच मग याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो मृतदेह वर काढण्यात आला। तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पोस्टमॉर्टमची जेव्हा रिपोर्ट आली त्यामध्ये पोलिसांना असं आढळून आलं की याची गळा दाबून हत्या करण्यात आलेली होती। आणि जसं की याच्या हातावर एक टॅटू होता या मृतदेहाच्या आणि त्याचे काही कपडे, अशा प्रकारे मग यांनी या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ही संपूर्ण माहिती सर्क्युलेट करण्यात आली। आणि जसं की आता इकडं प्रवीण बेपत्ता झालेला होता त्याचीसुद्धा माहिती जवळपासच्या पोलिसांना दिलेली होती, त्याचे फोटोसुद्धा जवळपास पाठवले गेले होते। आणि त्यामध्येच मग पोलिसांनी जेव्हा ती बेपत्ता झालेला प्रवीण आणि या मृतदेहाचा जुळवाजुळवी केली तर तो प्रवीणचाच मृतदेह आहे असं पोलिसांना संशय होता। त्यासाठीच पोलिसांनी प्रवीणच्या वडिलांना, त्याच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख करण्यास सांगितलं। आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि भावाने जाऊन पाहिलं तर ती बॉडी जी होती हे प्रवीणचीच होती। आणि त्यानंतर मग जेव्हा पोलिसांनी विचारपूस केली की याची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे, तुम्हाला कोणावर संशय आहे का, त्यावेळेस मात्र यांच्याकडं काहीही उत्तर नव्हतं।
वडिलांनाही त्याच्या काही एखाद्या शत्रूच्याबद्दल किंवा त्याच्या कोणाशी वाद असेल असं काही माहीत नव्हतं, भावालाही माहीत नव्हतं. पत्नीला विचारलं त्यावेळेस पत्नी सांगत होती की मला याच्याबद्दल काही माहीत नाही, मी तर 25 तारखेच्या रात्री हे तर माझ्यासोबतच घरामध्ये होते, पण 26 तारखेच्या दिवशी जशी मी माहेरी निघून गेले तशी तेव्हापासून हे कुठं बेपत्ता झालेत मलाही माहीत नाही. अशा प्रकारची आता ही पत्नीही सांगत होती. पोलिसांना आता काय सुगावा हाती लागत नव्हता. मग ह्यामध्येच पोलिसांना अशी काही एक खबर लागली, असं काही पोलिसांच्या हाती एक पुरावा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर मग जेव्हा महिलेला अटक केली त्यानंतर पोलिसांनी अजून एका व्यक्तीला अटक केलं, ज्याचं नाव होतं सुरेश. हा राहणारा हिसारचा हासी गावाचा राहणारा होता. या सुरेशला आणि या महिलेचं नाव रवीना, या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर यांची चौकशी करायला सुरुवात केली की तुम्ही जे हे प्रवीण आहे याची हत्या का केली आणि याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीनं काय आहे ते विचारता येते. पण ही जी महिला होती ही उडवाउडीची उत्तरं देत होती, तर हा सुरेश जो होता हा सुद्धा पोलिसांना उडवाउडीची उत्तरं देत होता. त्यानंतर पोलिसांनी यांना एक असा व्हिडिओ दाखवला की त्या व्हिडिओमध्ये ही जी महिला आहे ही मागं बसलेली आहे आणि समोर जो सुरेश आहे हा पुढे मोटरसायकल चालवत आहे आणि यांच्या दोघांच्यामध्ये एक व्यक्ती आहे ज्याच्यावर चादर पांघरलेली आहे आणि त्याला कुठंतरी हे घेऊन जात आहेत. आणि तो जो व्हिडिओ दिसत आहे त्याच्यामध्ये हे प्रवीणच आहे, त्याचाच मृतदेह आहे आणि हे दोघे त्याला कुठंतरी नेऊन त्याचा मृतदेह फेकत आहेत असा पोलिसांना संशय होता. आणि त्याच प्रकारे ही घटनासुद्धा घडलेली होती. आणि जेव्हा हा व्हिडिओ या दोघांनीही पाहिला त्यावेळेस मात्र यांचे हातपाय गळाले आणि त्यानंतर मग दोघांनीही पोलिसांना जे काही सत्य होतं हे सांगायला सुरुवात केली. ज्या प्रकारे मागील 10 वर्षापूर्वी या महिलेचं लग्न झालं होतं, ही आपल्या नवऱ्यासोबत खुश होती, आनंदात होती. नवरा देखील हिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. यांना 7 वर्षाचा एक मुलगाही होता जो आता 3ऱ्या वर्गामध्ये शिकत होता. अशा प्रकारचं यांचं हस्त खेळतं कुटुंब होतं. पण ह्यामध्ये ज्या महिलेला मागील 1.5 वर्षापासून इंस्टाग्रामवर रील बनवून अपलोड करण्याची सवय लागली, एका प्रकारचं हिच्या डोक्यामध्ये ते खूळ भरलेलं होतं, वेळ भरलेलं होतं. आणि हे व्हिडिओ ही काही साधारण व्हिडिओ बनवत नव्हती. ही महिला याच्यामध्ये अश्लील प्रकारचे कपडे घालत होती, अश्लील प्रकारे याच्यामध्ये हावभाव करत होती आणि ह्यातून ही महिला प्रसिद्धी मिळवण्याचं नाटक करत होती, एक प्रयत्न करत होती. आणि हे जे व्हिडिओ होते मग जवळपासच्या काही लोकांनी पाहिले, नातेवाईकांनी पाहिले आणि संपूर्ण नातेवाईक मग प्रवीणला बोलत होते की तुझी पत्नी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर, फेसबुकवर अपलोड करते, यूट्यूबवर अपलोड करते, अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवायची असते का, अशा प्रकारचे त्याला प्रश्न करत होते की तुझी पत्नी खूपच अश्लील प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असते, त्यासाठी तिला तू समजावून सांग. आणि जेव्हा प्रवीणला असं काही नातेवाईकांनी सांगितलं, भावांनी सांगितलं, भावकीतल्या लोकांनी काही सांगितलं, त्यावेळेस प्रवीण मग आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करत होता की बघ मला काही लोक बोलत आहेत आणि हे काही जे करत आहेस हे काही योग्य नाही, हे चुकीचं आहे. जर प्रसिद्धी मिळवायची असेल तर खूप काही वेगवेगळे प्रकार असतात, पद्धत असते, त्या पद्धतीने तू व्हिडिओ अपलोड कर. पण जे काही हे तू अश्लील प्रकारे व्हिडिओ अपलोड करतेस अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ तू अपलोड करू नकोस. अशा प्रकारे त्यानं पत्नीला सांगितलं. पत्नीनेही त्याला होकार दिला की अच्छा आजपासून मी व्हिडिओ बनवणार नाही. पण हिच्या मनामध्ये प्रवीणविषयी एवढा राग भरलेला होता कारण हिला ते व्हिडिओ बनवण्यास आता रोकटोक करत होता. आणि त्यानंतर मग ही महिला कधी मग अधूनमधून माहेरी जाण्याचं नाटक करायची, बहाणा करायची, निमित्त करायची आणि तिकडंच जाऊन काही दिवस राहत असायची. आणि ह्यामध्येच मग हिचे काही असे व्हिडिओ इंस्टाग्रामवर, फेसबुकवर यायला लागले होते की त्यामध्ये ही महिला एका दुसऱ्याच पुरुषासोबत आहे, त्याच्यासोबत ही महिला एका प्रकारे अश्लील प्रकारे त्याच्यामध्ये चाळे करत आहे, एकमेकांना अश्लील प्रकारे धरत आहेत, स्पर्श करत आहेत आणि दोघेही नाचत आहेत. पण हा जो व्यक्ती आहे हा सुरेश आहे, तिचा नवरा नाही, हा तिचा प्रियकर आहे. मागील काही दिवसापासून या दोघांची मैत्री फेसबुकवर झालेली होती. दोघांचीही एवढी काही जवळीकता वाढलेली होती की याच्याबद्दल प्रवीणला माहीतच नव्हतं. प्रवीणला काही भनकसुद्धा लागलेली नव्हती. पण ज्या वेळेस ही महिला नवरा हिला रोकटोक करत होता तर या महिलेनं आता असा काही निर्णय घेतलेला होता की नवरा काहीही म्हणो पण आपण आता रील बनवण्याचं काही थांबायचं नाही. आणि त्यानंतर मग या महिलेनं तिचा प्रियकर हाताशी धरला आणि प्रियकरासोबतच मग ही महिला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर असे अश्लील प्रकारचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करते. आणि जेव्हा हे व्हिडिओ तिचा नवरा पाहतो त्यावेळेस तो सुद्धा घरामध्ये मग अजून भांडणतंटा करायला सुरुवात करतो. अशा प्रकारचे मग घरामध्ये या दोघांमध्ये वादविवाद सुरू झालेत. आणि त्यानंतर मग या महिलेनं ठरवलं की आता
याचाच कायमचा काहीतरी बंदोबस्त करायचा आणि याचंच कायमचं तोंड बंद करायचं, कारण हा आता अशाच प्रकारे मला रोकटोक करत राहील. आणि तिकडं तिचा जो प्रियकर होता सुरेश, हा तिला प्रोत्साहन द्यायचा, तुझा नवरा तुला कितीही रोकटोक करो, तुझा नवरा तुला समजू शकत नाही, कारण तू दिसायला खूप सुंदर आहेस आणि तू खूपच प्रसिद्ध होणार आहेस. एक दिवस तुला खूपच लोक प्रसिद्ध करणार आहेत, तुझ्या चाहत्यांची खूप गर्दी होणार आहे. तुझ्या नवऱ्याचं तू ऐकू नकोस, माझं ऐक, माझ्यासोबत तू व्हिडिओ बनव, तू एक दिवस खूपच प्रसिद्ध होणार आहेस. आणि हे तिला तिच्या प्रियकराचं पटत होतं, पण नवऱ्याचं तिला पटत नव्हतं. आणि ह्यासाठीच मग तिनं आता नवऱ्याचं कायमचं तोंड बंद करायचं असं ठरवलं. 23 मार्चच्या दिवशी ही महिला अशाच प्रकारची 8 दिवस माहेरी राहून येत असायची, 4 दिवस माहेरी राहून येत असायची. आणि तिकडं जो सुरेश होता हा सुद्धा याच्या घरून 3-3 महिने बेपत्ता राहायचा. पोलिसांनी त्याच्याविषयी सुद्धा पता काढलेला होता. तो काही दिवस दुबईला जाऊन राहून आलेला होता, कशासाठी गेलेला होता याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. त्याने तेथील काही फोटो व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर अपलोड केलेले होते, शेअर केले गेलेले होते. घरीसुद्धा तो 1 रुपया द्यायचा नाही, घरामध्ये 1 रुपयाची त्याची कोणत्याही प्रकारची मदत नव्हती. त्याचे वडील सरकारी कर्मचारी होते, जे सेवानिवृत्त झालेले होते, त्यांना पेन्शन येत होतं, त्याच्यामधूनच ते आपलं कुटुंब चालवत होते. आणि घरामध्ये याच्या 2 बहिणी लग्नाच्या होत्या, तरी देखील हा या महिलेमध्ये एवढा काही वेळा झालेला होता की याच्या बहिणीच्या लग्नाची सुद्धा याला चिंता राहिलेली नव्हती. आणि जशी महिला आता याला प्रियकराला सांगत होती की तिचा नवरा रोकटोक करत आहे आणि त्याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करावा लागेल, त्यासाठी सुद्धा हा तयार झाला. दोघांनी मिळून योजना बनवली आणि 23 तारखेच्या दिवशी सुद्धा यांच्या दोघांमध्ये अशाच प्रकारची काही बाचाबाची झाली. दोघांमध्ये वादविवाद वाढलेले होते, भांडणतंटा वाढलेला होता. आणि त्यानंतर मग या महिलेनं आता कायमचं ठरवलं की 25 तारखेच्या दिवशी तिच्या सासऱ्याला कुठंतरी बाहेर लग्न समारंभामध्ये जायचं आहे. आणि तिचा जो दीर आहे हा रात्रीच्या वेळी कुठंतरी बाहेर जाऊन झोपत असतो, नाईट ड्युटी करत असतो. घरामध्ये तिची जी लहानी जाऊ आहे ही एकटी झोपलेली असते. आणि वरच्या मजल्यावर मी आणि माझा नवरा अशाच प्रकारचे दोघंच राहणार आहोत. तिने मुलालाही माहेरी ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर 25 तारखेच्या रात्रीला या महिलेनं आपल्या प्रियकराला फोन केला. त्याच वेळेस तो सुद्धा त्याच्या गावावरून तिच्या घराकडे निघाला. रात्रीच्या 9 वाजता थकून भागून आलेला प्रवीण जेवण करून झोपी गेला आणि तो एवढा काही गाढ झोपला होता. त्यानंतर लगेच या महिलेनं जवळ दबा धरून बसलेला तिचा प्रियकर याला घरी बोलावून घेतलं, वर बोलावून घेतलं. घरामध्ये जसा तो आला त्यानंतर दोघांनी मिळून ओढणीने त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. जो सुरेश होता याने त्याचे हातपाय धरले आणि या महिलेनं त्याचा आपल्या नवऱ्याचा गळा आवळला. एवढा गळा आवळला की त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि त्यानंतर जशी यांनी योजना आखलेली होती, रात्रीला सर्व काही सुन्न झालेलं होतं, संपूर्ण लोक जे होते झोपलेले होते. आणि 12 ते 1च्या दरम्यान यांनी दोघांनी तो मृतदेह बाहेर काढला, खाली आणला. आणि त्यानंतर सुरेश मोटरसायकल घेऊन सोबतच आलेला होता आणि त्याच दुचाकीवर यांनी तो मृतदेह ठेवला. सुरेश पुढं मोटरसायकल चालवत होता तर ही महिला आपल्या नवऱ्याचा मृतदेह घेऊन मागं बसलेली होती. आणि हे CCTV फुटेजमध्ये कैद झालेलं होतं. जसे हे दोघेही मग या मृतदेहाला घेऊन बाहेर गेले, पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेर गेले, दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेले आणि तिथं जाऊन यांनी कॅनलमध्ये हा मृतदेह फेकला. आणि त्यानंतर मग ह्या महिलेला तो घरी घेऊन आला. यांना असं वाटलं होतं की तो मृतदेह वाहत वाहत दूर निघून जाईल किंवा एखाद्या कुठंतरी झाडी झुडपामध्ये अडकेल आणि तिथंच तो कुजून जाईल, सडून जाईल आणि त्यानंतर याच्या मृतदेहाची ओळखसुद्धा पटणार नाही आणि आपल्यापर्यंत ही जी बल्ला आहे आपल्यापर्यंत येणार नाही, आपल्यावर आरोप येणार नाही, अशा प्रकारे यांचा समज झालेला होता. आणि त्याच प्रकारे याने हा मृतदेह कॅनलमध्ये फेकला आणि या महिलेला त्यानं घरी आणून सोडलं. त्यानंतर दोघांनी काही तासभर सोबत घालवले. नवऱ्याचा मृतदेह फेकून आल्याच्या नंतर या महिलेनं प्रियकरासोबत घरामध्ये शारीरिक संबंधसुद्धा स्थापित केले. त्यानंतर तो तिचा प्रियकर होता हा आपली दुचाकी घेऊन त्याच्या घरी निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी ही महिला सकाळीच आपले कपडे लत्ते भरून माहेरी निघून गेली. आणि असा बनाव करत होती की ती सकाळी जाताना घरामध्ये नवरा होता, पण ती गेल्याच्या नंतर तो कुठं गेला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. पण संध्याकाळपर्यंत तो घरी परत आला नसल्यामुळं 26 तारखेच्या दिवशी सर्व कुटुंबियांनी, नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली होती. त्याच्यावर जे काही खुणा होत्या, त्याच्या हातावर एक टॅटू बनवलेला होता, त्याचे जे काही कपडे होते याच्याबद्दल काही पोलिसांना सांगितलं होतं. आणि त्यानुसार तो मृतदेह सापडलेला होता, त्याच्यासुद्धा हातावर तो टॅटू बनवलेला होता. आणि त्याच्या वडिलांनी, त्याच्या भावाने तो मृतदेह ओळखला होता. त्यानंतर त्याचे जे भाऊ होते, चुलत भाऊ, त्याचे सख्खे भाऊ यांनी संपूर्ण घराच्या पासचे जे काही CCTV फुटेज होते हे तपासून पाहिले होते. 25 तारखेच्या पासून यांनी 2-3 दिवसाचे CCTV फुटेज पाहिले होते. तर एका CCTV फुटेजमध्ये मध्यरात्री 25च्या आणि 26च्या मध्यरात्री ही महिला CCTV फुटेजमध्ये आढळून आलेली होती की आपल्या नवऱ्याचा मृतदेह आपल्या प्रियकरासोबत घेऊन जात आहे. हे CCTV फुटेजमध्ये त्यांनी व्हिडिओ पाहिलेला होता आणि तो व्हिडिओ क्लिप
पोलिसांना सुद्धा त्यांनी नेऊन जमा केलेला होता आणि हाच पोलिसांना पुरावा सापडल्यामुळं हे जे आरोपी होते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतरच हा संपूर्ण जो गुन्हा होता यांनी कबूल केला। पोलिसांनी यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, त्यांना अटकही केलेली आहे, यांना तुरुंगातही पाठवलेले आहे। तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून, जशा काही महिला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, याच्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करत असतात, पण कधी कधी मग अशा महिलांना जेव्हा घरातून विरोध होत असतो अशा वेळी हे महिला कोणतेही टोकाचं पाऊल उचलत असतात। कधी कधी अशा महिला जेव्हा इतर काही लोकांच्या संपर्कात येत असतात तेव्हा अशा महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागतो। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।